की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, माँसाहेब जिजाऊ की जय, छत्रपती शाहू महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहोत तो कार्यक्रम म्हणजे जी काही आपल्याला अचानक संकट आलेलं आहे, मग ते पावसाचं असेल किंवा अतिवृष्टी असेल, तर त्या संकटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं आम्ही मुंबईवाली लोक ज्यांची खऱ्या अर्थानं चूल पेटते ती सर्व आपल्यामुळं, आपल्या शेतकरी बांधवांमुळे ती पेटते। आणि खऱ्या अर्थानं आज जर आपला शेतकरी बांधव ह्या दुःखाच्या प्रसंगाला जर तोंड देत असेल, त्यांच्या हातामध्ये जर ही आज ओली माती आलेली असेल, त्यांच्या डोळ्यामध्ये जर चिंता असेल, तर त्यांच्या ह्या दुःखामध्ये आम्हाला नक्कीच सहभागी व्हायचं। आणि ही आमची संस्कार आहेत, माणुसकी आहे। म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर चे सर्व आमचे अध्यक्ष असतील, अनिल पाटील साहेब असतील, आमचे संपूर्ण संघटक आणि ज्यांनी थोडी फुल ना फुलाची पाकळी देऊन संपूर्ण संघटकांनी मदत केलेली आहे। आणि ती मदतीचं वितरणाचा कार्यक्रम आज आम्ही इथे संपन्न करतोय। याचं थोडक्यात संक्षिप्त स्वरूप आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिल मारुती पाटील हे करतील, मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या गावचे समाजसेवक हनुमंत करडे साहेब थोडक्यात आपलं विचार मांडतील। आपल्या महाराष्ट्रावरच पूरग्रस्तांचं संकट ढासळलेलं आहे। त्यातले त्यात सोलापूर, उस्मानाबाद हे जिल्हे 80 ते 90% पूर्ण बाधित झालेले आहेत। आणि बाधित झालेले असताना आपल्याला कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर संघटना यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आहेत अनिल मारुती पाटील, संघटक सरदार चिल्ले, संभाजी रबोते वाडकर, सागर जाधव, अमर अरसूळ आणि त्यांची सर्व टीम यांनी आपल्याला दिवाळीसाठी एक किट देण्यात आले आहे। फुल नाही फुलाची पाकळी देण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं हे आभार तर मानायचं नाही, पण त्या आल्याबद्दल, गावाला भेट दिल्याबद्दल आणि आमच्यावर पूरग्रस्तावर एवढं सांत्वन केल्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीने त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। आता तुम्हाला सांगायची परिस्थिती म्हणजे अशी होती आमच्या कांदळगावची, आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी 4 बोट पाणी मंदिरमध्ये होतं। मग याचा विचार करा तुम्ही, गावात कुठं शिरला असेल, समोरची घर आहेत का, त्या समोरच्या घरात पाणी, हे ऊस पूर्ण दिसत नव्हता, फक्त नरसिंहाचं मंदिर दिसत होतं गावात। इतकी परिस्थिती गावात इतकी बिकट झालती। रात्री 3 वाजता पाणी आलं। तुम्हाला सांगतो की कसा किस्सा, 3-3:30 ला पाणी आलं। लोक गार झोपेत होते, सगळ्यांच्या अंगाखाली पाणी आल्यानंतर, ओलं झाल्यानंतर गावातले लोक जागी झाली की काय झालंय, पाणी बघितल्यानंतर जी लोक जागेवर उठली, सगळा घरातला संसार एकदम नुकसान झालेले। अशा परिस्थितीत कांदळगावचं नुकसान म्हणण्यापेक्षा बार्शी तालुक्याचं पूर्ण नुकसान झालंय। जे नदीच्या कडे जे गाव आहेत ना, पूर्ण नुकसानग्रस्त झालेत। पाण्यातून रात्री 3-4 ला तसेच उठून गेले आणि लोकांचं सामान JCB काढलंय। त्याच्याबद्दल सांगायचं आजपर्यंत म्हणजे की ह्याची सगळी स्टोरी आणि ह्याची कांदळगावची दुःखाची वेदना जे ज्याला माहित आहे ते पत्रकार भिडे IBNचे स्वतः कांदळगाव नगरीत येऊन बिडे त्यांनी मांडी इतक्या चिखलात जाऊन काय परिस्थिती आहे आणि काय नाही पाहिले। त्यांनी एक चांगला उल्लेख केला, मी त्यांना मानतो की कांदळगाव मधली मातीच वाहून गेली नाही, त्या मातीबरोबर जमीन ही वाहून गेली। अशा स्वरूपात कांदळगावला फार मोठं संकट आले आणि त्या संकटामध्ये आपण जो आनंदाचा शिधा
गरजवंतांना पूरग्रस्तांना दिलाय त्याबद्दल सर्व कोल्हापूर मुंबई टीमकरांचं मी गावकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.